रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीनं रत्नागिरी शहरात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं वाहतूक सुरक्षा जागृती कार्यक्रम आयोजित केला होता। जनजागृती करण्यासाठी चक्क यमराजाची प्रतिकात्मक वेशभूषा केलेला कलावंत आणण्यात आला होता। या यमराजाने स्वतः जातीने फिरून रस्ता सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जागृती केली। नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती, रस्ता सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन तसेच हेल्मेट आणि सीट बेल्ट वापराचं महत्त्व याविषयी जागरूकता करण्यात आली। त्याबद्दलची माहितीपत्र देखील वाटण्यात आली। या कार्यक्रमात रत्नागिरीतील रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते। या आगळ्यावेगळ्या उपक्रमानं रत्नागिरीकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं। रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक हितासाठी कल्याणकारी कामामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये शासनाच्या सोबत राहून काम करत असते। या रोटरी क्लबने आज एक अभिनव असा उपक्रम हाती घेतला। रस्ता जागरूकता, वाहतूक सुरक्षा हा विषय घेऊन या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष रुपेश पेडणेकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष नलावडे आणि संपूर्ण रोटरीच्या टीमने जवळपास 60-65 रोटरियन्स जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, या रोटरियन्सनी एकत्र येऊन रस्ता सुरक्षितेचा एक अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकांचा जीव वाचवण्याकरता म्हणून जागरूकता निर्माण करण्याकरता आजचा हा दिवस निवडला आहे। आणि रत्नागिरीमध्ये जयस्तंभावर या वाहतुकीची जी कोंडी होते, या ठिकाणी रिक्षावाले, गाडीवाले, बसवाले, टू व्हीलरवाले यांना सांगण्यात येतं आहे की लोकांनीसुद्धा फुटपाथचा वापर करावा, झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपला रस्ता क्रॉस करावा। आपली नातेवाईक मंडळी, आपल्या घरात आपले आई वडील, मुलं हे तुमची कुटुंबीय वाट पाहत असतात, तर त्यांच्याकडे सुरक्षितपणे पोचणे हे खरं आपली सर्वांची जबाबदारी आहे। त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा असतो आणि म्हणून ही जागरूकता निर्माण करण्याकरता की गाडीवर असताना कानाला लावून आपण मोबाईल ऐकतो, मोबाईल ऐकत असतानाच वाहनं चालवतो, यामुळे स्वतःच्या जीवाला धोका होतोच, परंतु त्याचबरोबर आपण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालत असतो। हा जीव धोक्यात घालणं म्हणजे यमाला आमंत्रण। आम्ही मुद्दामून आज या ठिकाणी आमच्या समवेत एक यमाचं प्रतिकात्मक रूप इथे आणले लोकांसाठी, की जेणेकरून जर तुम्ही चुका केल्यात तर स्वतःच्या जीवाबरोबर लोकांचा जीव घ्याल आणि यमाला आपणहून निमंत्रित केल्यासारखं होईल। म्हणून रोटरी क्लबने अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी हाती घेऊन रत्नागिरीतल्या लोकांना जागृतीचा संदेश दिलेला आहे। त्यांनी जर तंतोतंत अशा प्रकारची भूमिका शिस्तीच्या पाळल्या, पोलीस जी वाहतुकीची व्यवस्था करत असतात ती वाहतूकचे नियम आपण जर पाळले तर अनेक अपघात टाळू शकतील। तरुण मुलांचे जे जीव रस्त्यावर विनाकारण जातात आणि या जीवांचं रक्षण करण्याकरता रोटरीने हा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे। धन्यवाद सर। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।